हनुमानाचा जन्म त्रेतायुगात चैत्र पौर्णिमेला माता अंजना आणि वडील केशरी यांच्या पोटी नाशिकमधील अंजनेरी पर्वतावर झाला. ते पवनपुत्र मानले जातात कारण शिवाच्या आशीर्वादाने आणि पवनदेवाच्या आशीर्वादाने त्यांना जन्म मिळाला. अत्यंत पराक्रमी आणि शिवरूप मानल्या जाणाऱ्या हनुमानाची जन्माची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. एक अंजना नावाची अप्सरा होती. ती भगवान इंद्र यांच्या दरबारात काम करायची. तिचे काम बघून भगवान इंद्र तिच्यावर खुश होते आणि तिला बोलवून हवे ते माग असे म्हणतात. तेव्हा अंजना सांगते की हे देवा, तुम्ही मला भेटलेल्या शापापासून माझी मुक्तता करा. तेव्हा ब्रह्माजीने विचारल्यावर अंजनाने सांगितले की ती एकदा पृथ्वीवर बालक रूपामध्ये खेळत असताना तिने एका वानराला तपस्या करताना बघितले. तिला ते फार मजेशीर वाटले म्हणून ती त्याच्यावर काही फळे फेकून मारली. त्याची तपस्या भंग झाली. त्या तपस्येतून डोळे उघडून क्रोधाने तिच्याकडे बघितले आणि तिला शाप दिला की ती कोणाच्या प्रेमात पडली तर त्याच क्षणी ती वानर बनेल. तेव्हा तिने घाबरून त्या ऋषीला प्रार्थना केली की त्यांनी त्या शापापासून मुक्ती करावी. तेव्हा ते ऋषी तिला म्हणाले की मी हा शाप मागे घेऊ शकत नाही. तू ज्याच्यावर प्रेम करशील तो वानरमुखी माणूस असेल. हे ऐकून भगवान इंद्र तिला सांगतात की हे अंजना, मी तुला या शापापासून मुक्त करू शकत नाही, पण तुला एक सांगतो की तू काही काळासाठी पृथ्वीवर जाऊन राहा. तेथे तुला तुझे पती भेटतील. तू लग्न झाल्यावर पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवाची उपासना कर. पुत्रजन्म झाल्यावर तुला या शापापासून मुक्ती मिळेल. अंजना पृथ्वीवर जाऊन राहू लागते. एके दिवशी दूर एक मनुष्य वाघासोबत युद्ध करताना दिसतो. ती त्याच्या प्रेमामध्ये पडते. त्या माणसाने तिच्याकडे पाहता क्षणी अंजनाचे वानरामध्ये रूपांतर होते. हे बघून अंजना रडू लागते. तो मनुष्य तिच्याजवळ येतो आणि तिची विचारपूस करू लागतो. तेव्हा अंजना तिच्या शापाबद्दल सांगते आणि त्याच्याकडे बघते. तेव्हा तिला तो वानरमुखी मनुष्य दिसतो. तेव्हा तो मनुष्य सांगतो की तो माणूस नाही, तो वानराचा राजा केशरी आहे. त्याला भगवान शिवाकडून वरदान भेटलं आहे. त्यांनी तिला त्याच्यासोबत लग्न करायला सांगितले. अंजना आणि केशरी जंगलात लग्न करतात आणि ते तेथे एकत्र राहू लागतात. भगवान ब्रह्माने सांगितल्याप्रमाणे अंजनाने पुत्रप्राप्तीसाठी भगवान शंकराची पूजा करते. तिची तपस्या बघून भगवान शिव तिच्यावर प्रसन्न होतात आणि तिला वरदान देतात की ते तिचा पुत्र म्हणून जन्म घेतील. त्यामुळे ऋषींनी दिलेल्या शापापासून तिची मुक्तता होईल. एके दिवशी अंजना भगवान शिवाची पूजा करत असते आणि दुसरीकडे अयोध्याचा राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करत असतो. तेव्हा अग्निदेव प्रसन्न होऊन वरदानाच्या रूपात राजाला पायस देतो आणि त्याला त्याच्या पत्नींना खायला सांगतो. राजा दशरथ त्याची मोठी पत्नी कौशल्या तिला पायस देत असताना एक घार थोडं पायस घेऊन उडते. ती उडत वनातून जात असताना अचानक वादळ सुटते. हे वादळ वायुदेव घडवून आणतात. वादळामुळे ते पायस ओंजळ करून शिवमंत्र जप करत असणाऱ्या अंजनाच्या हातात पडते. भगवान शिवाचा प्रसाद समजून अंजनाने ते पायस प्राशन केले. काही दिवसानंतर अंजनाने एक वानरमुखी पुत्राला जन्म दिला. हे बघून राजा केशरी खूप आनंदित होतो. पुत्रजन्मामुळे अंजना ऋषीने दिलेल्या शापापासून मुक्त होते आणि ती ब्रह्मलोकात परत निघून जाते. हनुमंत जन्माची घटना सूर्योदयाच्या वेळी चैत्र पौर्णिमा मंगळवार या दिवशी घडलेली आहे. या दिवशी हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते. मारुतीला हनुमान का म्हटलं जातं? एके दिवशी मारुती खेळत असताना त्याला सूर्य दिसतो. त्याला तो एका फळासारखा वाटतो म्हणून तो सूर्याच्या दिशेने उड्डाण करू लागतो. सूर्यदेव मारुतीला येताना बघतो म्हणून तो आपले प्रखर किरणे वाढवतो, पण बालक मारुती सूर्याकडे उडत जातो. हे बघून
घाबरून सूर्यदेव इंद्रदेवाकडे जातो आणि त्याला सगळी हकीकत कथन करतो. तेव्हा इंद्रदेव मारुतीजवळ येऊन त्याला समजावायचा प्रयत्न करतो की हे फळ नाही, ते सूर्यप्रकाश देणारे सूर्य आहेत. तू जेथून आला आहेस तेथे परत जा. पण बालक मारुती त्याच्याकडे दुर्लक्ष करून परत सूर्याकडे उडत जातात. हे बघून इंद्र क्रोधित होतो आणि तो मारुतीच्या दिशेने वज्र फेकतो. त्यामुळे हनुवटी छिनली जाते आणि तो पृथ्वीवर पडतो. पृथ्वीवर भ्रमण करत असलेल्या वायुदेवाला मारुती मूर्छित पडलेला दिसतो. हे बघून तो क्रोधित होतो आणि विचारतो हे कोणी केले, पण कोणाकडून उत्तर मिळत नाही. म्हणून तो मारुतीला घेऊन पाताळात जातो. त्यामुळे पृथ्वीवर वायू म्हणजे हवा वाहने थांबते. त्यामुळे पृथ्वीवर पशु, प्राणी, मानव मरू लागतात. हे बघून सूर्यदेव ब्रह्मदेवाकडे जातात आणि त्यांना सगळी हकीकत सांगतात. तेव्हा ते ब्रह्मदेवांना घेऊन पाताळात जातात आणि वायुदेवाला पृथ्वीवर परत चालण्यास विनंती करतात. पण वायुदेव पृथ्वीवर येण्यास नकार देतात. तेव्हा ब्रह्मदेव मारुतीला स्वस्थ करतात आणि मारुतीला वरदान देतात की कोणतेही शस्त्र त्याला मारू शकणार नाही. आणि इंद्रदेव बोलतात की आजपासून मारुती चिरंजीव राहणार आणि त्यांच्या हनूला वज्राने छेदले म्हणून मारुतीला हनुमान असे म्हटले जाईल. हनुमानाचा रंग शेंद्रिका आहे. एकदा सीतामाता स्नान झाल्यावर कपाळाला शेंदूर लावतात. तेव्हा हनुमान त्यांना कारण विचारतात. सीता सांगते की रामाचे आयुष्य वाढण्यासाठी त्या शेंदूर लावतात. हनुमान रामाचा परमभक्त म्हणून हनुमान सर्व अंगालाच शेंदूर लावतात. म्हणून हनुमंताचा रंग शेंद्री आहे. हनुमानाला शेंदूर आणि तेल का अर्पण करतात? हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना भरत त्यांना बाण मारतो. तेव्हा त्यांच्या पायाला दुखापत होते. तेव्हा ते शेंदूर आणि तेल लावतात. त्यामुळे त्यांची दुखापत बरी होते. म्हणून हनुमानाला शेंदूर आणि तेल वाहतात. तर मंडळी, तुम्हाला आजची कथा कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. जर आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.